काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. मला याच्यातल्या तांत्रिक बाबी काही माहिती नाही, परंतु विषयाचं गांभीर्य पाहता मला माहिती आहे राज्यपालांना भेटताना काय काय करावं लागतं, काय काय नाही, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान जरी असलं तरी विषयाचं गांभीर्य पाहता या सगळ्या महिलांची भेट व्हायला पाहिजे होती, एवढंच सांगता येईल. आणि जर हे गांभीर्यच नसेल विषयाचं, सरकारला असंच सगळं महिलांवर अन्याय अत्याचार चालू द्यायचे असतील आणि त्याच्यावर कोणी आवाजच उठवायचा नाही अशी भूमिका असेल तर मला असं वाटतं याला आपण काही करू शकत. दुसरीकडे संजय शिरसाट यांचं काल एक महत्त्वाचं वक्तव्य होतं, ते या एकूणच लिलाव प्रकरणातनं वॉकआउट होत आहेत आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की तर तुम्हाला ती जागा घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, मलाही बघायचं आहे, मला बँक कर्ज देत नाही तर मलाही द्यायला बसलेले आहेत, असे अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत. मराठी माणसाला मागे खेचण्याचा हा प्रयत्न आहे असं थेट म्हणाले. मला सर ते हॉटेलसुद्धा एका मराठी माणसाचंच आहे, पण मराठी माणसांनी कायदे नियम पाळले पाहिजे असं मला वाटतं. स्वतःवर मराठीचं नाव पुढे करून गैर पद्धतीनं जर कोणत्या गोष्टी असेल तर त्याला आवाज उठवावा लागेल. आणि राहायला आम्ही काही गद्दारी केलेली नाही, आमच्याकडे काही कुठं इकडून तिकडून खोके आलेले नाही, तर आम्ही काय अशा हॉटेल घेऊ शकत नाही. आणि आम्हाला घ्यायची म्हणून आम्ही हे केलं नाही, आम्ही गैर पद्धतीवर आमची टीका आहे, शिरसाट आणि घेण्यावर आमची टीका नाही. आपल्या मंत्रिपदाचा मिसयूज करून टेंडर प्रोसेस राबवली त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. शिरसाटने जे नियम कायदे लागू आहे त्या पद्धतीने घ्यावे, त्याला कोण रोखणार आहे? त्याला थोडी कोणी रोखू शकतं. ते म्हणतात जर माझं काढलं तर मीही इतरांचं काढायला कमी नाही काढावं, घर पेटलं तरी चालेल, मग काढावं, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्हाला जे जे बोलायचं ते करावं. मला असं वाटतं ते स्वतःच म्हटले मी चक्रम आहे, मी वेडा आहे. मला असं वाटतं चक्रम आणि वेडे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी ठेवले कसे? मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे आज की या मंत्र्यांनी कबूल केलं की मी चक्रम आहे, मी वेडा आहे, मी घर जाळणार कोणाचं. जर असे लोक मंत्रिमंडळात असतील देवेंद्र फडणवीसांच्या, उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून एखादा चक्रमपणा केला, एखादा वेडापणा केला तर मला वाटतं नवीन काही गोष्टी होऊ शकतात. म्हणून मी राज्यपालांना विनंती करणार आहे की स्वतः संजय शिरसाट यांनी कबूल केलेलं आहे, कॅमेरा ऑन, मी चक्रम आहे, मी वेडा आहे, मी घर जाळू शकतो. तर मला असं वाटतं असा मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळात राहण्याच्या कामाचा आहे का? हा माझा मान्य देवेंद्रजी, माननीय शिंदेसाहेब आणि मान्य अजितदादांना प्रश्न राहील आणि मी राज्यपालांना या संदर्भात रिसर पत्र लिहिणार आहे. साहेब, दुसरीकडे पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो प्रश्न आहे हा देखील पेटलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी त्या ठिकाणी भेट घेतली होती. शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी विमानतळासाठी संदर्भात जागा देण्याला विरोध आहे, मात्र कुठेतरी दबाव तंत्राचा वापर त्या ठिकाणी केला जातोय का? मी स्वतः पुरंदरला जाऊन आलेलो आहे, शेतकऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्या दिवशी लाठीमार झालेला आहे. तिथं जी जमीन आहे लोढा, राठी, अग्रवाल यांच्या जमिनी त्या, आणि त्या लोकांचा आग्रह विमानतळ करा. पण तिथले जे बेस त्या 9 गावातले लोक आहे, 7 गावातले लोक आहे, यांचा याला विरोध आहे. तिथून जवळ पुण्याचं एअरपोर्ट आहे, तिथून जवळ बारामतीचं एअरपोर्ट आहे. फार काही पुरंदरला एअरपोर्टचे काय 50-50 किलोमीटरला एअरपोर्ट म्हणजे काय ते बसस्टँड आहे का? त्यामुळे त्याची आवश्यकता नाही असं आम्हाला तरी वाटतं. नाशिकचे आपले नेते आहेत सुधाकर बडगुजरजी, त्यांनी आज नुकतीच नाराजी व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत 10-12 जण नाराज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कालच गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये वक्तव्य केलेलं होतं की ठाकरे गटात कोणच राहणार नाही, ठाकरे गट जमीनदोस्त होईल असं नाशिकमध्ये. असं हे 4 वर्षांनी म्हणतात ठाकरे गट जमीनदस्त होणार, ठाकरे गट असं होणार. पण ठाकरे गट किंवा शिवसेना कधी जमीनदस्त होत नसते. कोणी नाराज असेल पक्षात तर मला असं वाटतं त्याच्या नाराजीचं कारण जाणून घेतले जातील आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर, एक शेवटचा प्रश्न, सरकारनं जे शेतकऱ्यांसाठीचा जो निधी असतो किंवा मदत असते ती 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर केलेली आहे, कुठेतरी कपात केलेली आहे. सरकारने जे काल जाहीर केलं अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर NDRFच्या नियमानुसार 2 हेक्टर होती. सरकारने असं सांगितलं होतं रानात बिंदू टाकत आम्ही आता 3 हेक्टरला देऊ, जे निकष आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट देऊ. सरकारने याच्यातून माघार घेतलेली. जुनेच अजून सरकारने दिलेले नाही, जे त्यावेळेस 2 ते 3 हेक्टर केलं होतं त्याचाच निधी अजून दिलेला नाही. आणि या सगळ्या विषयाला घेऊन शिवसेना मराठवाड्यात 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत
क्या हुआ तेरा वादा यांनी जे वायदे केले होते शेतकऱ्यांसाठी त्याच्याविरुद्ध आंदोलन पुकारते. संपूर्ण मराठवाड्यात 72 तालुक्यामध्ये 5 ते 12 जून दररोज 8 दिवस आम्ही या सरकारने जे वायदे केले होते त्याच्या विरोधात मराठवाड्यात आम्ही रणशिंग फुंकलेलं आहे. महिला आयोगाच्या जवळपास 6च्या 6 जागा या रिक्त आहेत. अध्यक्षपद सोडलं तर इतर सदस्यांच्या जागा या भरलेल्या नाही आहेत. अनेक तक्रारी येत आहेत, मग ते फॉलो ॲप असो, 500हून अधिक तक्रारी येऊन सुद्धा मग बाकीचं पोलीस स्टेशन करतंय का असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेला आहे. कसं पाहता? चित्रा वाघ यांच्या काही मताशी आम्ही सहमत नसू, परंतु या महिला आयोगाच्या मताविषयी सहमत आहोत. महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत कार्यालयातसुद्धा भेटत नाही. अनेक महिलांचे आम्हाला फोन आमच्या ऑफिसमध्ये येत असतात. महिला आयोग कागदोपत्री आहे. महिला आयोग राजकीय हेतूनं कामकाज करतो. हे पुण्याच्या प्रकरणात दिसलेलं आहे. आणि म्हणून एक तर सगळे सदस्य नेमले पाहिजे किंवा नव्यानं महिला आयोगाची रचना केली पाहिजे. तर शेवटचा प्रश्न, ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटलं जातं आहे, परंतु उद्धव ठाकरेंकडनं अजून एकही प्रस्ताव आला नाही असं कोण म्हणे तुम्हाला? आम्ही सगळे म्हणलो ना, उद्धव ठाकरे म्हणजे आम्ही सगळ्या परवा संजय राऊत साहेब बोलले, आज आम्ही बोलतो की येणाऱ्या काळात राज साहेबांनी जी आव्हान केलं होतं त्याला उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि शिवसेना आणि मनसे एकत्र व्हावी ही सगळ्या शिवसैनिकाची सुद्धा इच्छा आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी आपोआप होतील. MDHचा किचन किंग मसाला किचनमध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH